काय झालं 29 जुलै 2024च्या पहाटेच्या रात्री वैनाड पासून असलेल्या काही गावामध्ये संपूर्ण मानवजाती नष्ट झाली आणि तिथून कोणीही जिवंत बाहेर आला नाही। वैनाड पासून काही अंतरावरती जंगलामध्ये इरिवा झिंझी नावाची नदी वाहते। ही नदी 6 ते 7 किलोमीटर ही फक्त जंगलातूनच वाहते आणि ही नदी तिथून पुढे मुंडईकाई नावाच्या गावातून पास होऊन पुढे जाते। या नदीच्या उगम स्थानाजवळ कोणतीही लोकवस्ती नाही किंवा इथे कोणीही पोहोचू शकत नाही। त्याचबरोबर 29 जुलै 2024च्या पहाटे 2 वेळा लँडस्लाइड होते या नदीमध्ये। ती म्हणजे पहाटेच्या 2:30 ही नदी आपलं रुद्र रूप धारण करते आणि आपल्या बरोबर चिखल, माती, दगड आणि त्याचबरोबर बरीचशी जंगलातील सरी ही नदीच्या पात्रातून बाहेर पडते। पहाटेच्या वेळेस ही नदी मुंडईकाई नावाच्या गावापर्यंत पोहोचते आणि जी तुम्हाला कोणतीही घर, बिल्डिंग आणि बरीचशी लोकवस्ती दिसत आहे, जिथं 230 साधारणतः लोकवस्ती होती, या गावात ही नदीचं रुद्र रूप एंटर करतं आणि रातोरात हे गाव, हे सिटी नष्ट होते। चिखलाच्या विळख्यात सगळे मृत्युमुखी पडतात। या गावची लोकसंख्या 230, पण या गावातील एकही व्यक्ती, एकही जीव यानंतर जिवंत राहिलेला नाहीये। मुंडईकाई गावाच्या सुरुवातीलाच एक ब्रिज आहे, तो ब्रिज आता नाहीसा झाल्यामुळे या गावातील मृत्युमुखी पडलेल्या डेड बॉडी सकट बाहेर काढताना आर्मीच्या जवानांना त्रास होतोय। आर्मीचे जवान ही पुढे जाऊ शकत नाहीयेत। त्यासाठी आधी आर्मीच्या जवानांनी इथला ब्रिज बांधण्यास सुरुवात केली। 2-3 दिवसांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ना आर्मीच्या जवानांनी तो पूल बांधला आणि त्यानंतर इथलं ट्रान्सपोर्टेशन चालू झालं आणि त्यानंतर इथल्या डेड बॉडी बाहेर काढण्यास सुरुवात झाली। इरिवा झिंझी नदी ही मुंडईकाई गावाच्या संपूर्ण गावाला सपाटून घेऊन ही आपला प्रवास चालू करते। मुंडईकाई गावाच्या थोड्याच अंतरावरती सुचीपारा नावाचा एक वॉटरफॉल आहे, धबधबा आहे आणि या धबधब्यावरून ही नदी खाली पडते। पण या वेळेस ही नदी फक्त पाणी घेऊन येत नव्हती, तर याबरोबरच घेऊन येत होती तिथल्या लोकांचा जीव, तिथल्या लोकांची डेड बॉडी, त्याचबरोबर घरे आणि प्रत्येक जीव त्यामध्ये घुटमळून मेलेला। या सुचीपारा वॉटरफॉलच्या 90 किलोमीटर डिस्टन्स वरती 29 जुलै 2024 वैनाडच्या काळोखाची रात्र बनली आणि वैनाड सिटी ऑफ जॉय, सिटी ऑफ लव्ह रातोरात संपूर्ण गेला। रातोरात हे शहर, हे सिटी, इथला एरिया संपूर्ण गायब झाला। इथले लोक रस्त्यावरती मृत्युमुखी पडलेले दिसत आहेत। नॉर्मली दरवर्षी वैनाडच्या रस्त्यावरून प्रेमयुगल म्हणजे नवीन लग्न झालेली लोक फिरायला गेलेली दिसायची, पण या वर्षी वैनाडच्या रस्त्यावरती फक्त ॲम्ब्युलन्स ज्यामध्ये भरलेल्या डेड बॉड्या रस्त्यावरून जाताना दिसत आहेत। हा आकडा एवढा दिवसेंदिवस मोठा होत चाललाय की 1-2 नाही तर तब्बल 250च्या वरती आतापर्यंत डेड बॉड्या सापडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गायब झालेल्या तिथल्या लोकांची संख्या ही वेगळीच आहे।